नमस्कार. आज आपल्यासमोर 2025च्या काही सरकारी योजनांची म्हणजे काही कागदपत्र आहेत आणि खरं सांगायचं तर पहिल्यांदा पाहिल्यावर हे सगळं खूप विखुरलेलं वाटतं. कुठेतरी मध्य प्रदेशात लहान मुलांचं शाळेत फुलांनी स्वागत होतंय, तर दुसरीकडे थेट 6G तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सना मदत दिली जातेय. बरोबर. या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, की भारत एकाच वेळी सगळ्या दिशांना धावतोय? आज आपण या सगळ्या योजनांचे धागेदोरे जोडून एक मोठं चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. हे विखुरलेलं वाटणं स्वाभाविक आहे, पण जर आपण थोडं जवळून पाहिलं ना, तर या प्रत्येक योजनेमागे एक विचार आहे, एक दिशा आहे. अच्छा. पायाभूत शिक्षणापासून ते भविष्याच्या तंत्रज्ञानापर्यंत भारताच्या तरुण पिढीला घडवण्यासाठी एक मोठा आराखडा तयार होताना दिसतोय. आणि गंमत म्हणजे या आराखड्याचे काही भाग राज्य स्वतःच्या गरजेनुसार रंगवत आहेत, तर काही भाग केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर. चला, या कॅनव्हासचा प्रत्येक रंग जवळून पाहूया. उत्तम. चला, तर मग सुरुवात अगदी मुळांपासून करूया, म्हणजे शालेय शिक्षण. माझ्यासमोर मध्य प्रदेशच्या स्कूल चले हम अभियान 2025ची माहिती आहे. यात प्रवेशोत्सव नावाचा एक कार्यक्रम आहे, जिथे शाळेत पहिल्यांदा येणाऱ्या मुलांवर फुलं उधळली जातात, त्यांना टिळा लावला जातो. हे ऐकायला खूप छान वाटतं ना, एक उत्सवासारखं वातावरण. पण या प्रतिकात्मक गोष्टींपलीकडे यात काही ठोस बदल आहे का? नक्कीच आहे. हे केवळ एका दिवसाचं स्वागत नाही, तर शाळेबद्दलची मानसिकता बदलण्याचा हा एक प्रयत्न आहे. मानसिकता कशी? लहान मुलांच्या मनात शाळेबद्दल जी एक भीती असते, ती घालवून ही माझी जागा आहे ही भावना निर्माण करणं हा यामागचा मानसशास्त्रीय हेतू आहे. पण याहून मोठा बदल धोरणात्मक पातळीवर दिसतो. ओके. पूर्वीच्या सर्व शिक्षा अभियानसारख्या योजनांचा मुख्य भर मुलांना शाळेच्या दरवाजापर्यंत आणण्यावर होता, ज्याला आपण ॲक्सेस म्हणतो. आताचा भर ॲक्सेसच्या पुढे जाऊन गुणवत्ता आणि अनुभव यावर आहे. आणि याच बदलाचा भाग म्हणून तिथल्या CM राईज शाळांचं नाव बदलून संदीपनी विद्यालय असं करण्यात आलं आहे. मला वाटतं या नावाला काहीतरी ऐतिहासिक संदर्भ आहे, बरोबर? अगदी बरोबर. आणि हाच खरा धोरणात्मक बदल आहे. महर्षी संदीपनी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरु होते आणि त्यांचा आश्रम उज्जैनमध्ये म्हणजे मध्य प्रदेशातच होता. अच्छा. त्यामुळे CM राईसारखं आधुनिक नाव बदलून संदीपनी हे नाव देण्यामागे आधुनिक शिक्षणाला भारताच्या हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेशी जोडण्याचा स्पष्ट संदेश आहे. म्हणजे NEP 2020 मध्ये जे म्हटलंय तसं काहीसं असंच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे सांगतं की शिक्षण हे भारतीय मूल्यांवर आधारित असावं, त्याची ही थेट अंमलबजावणी आहे असं म्हणायला हरकत नाही. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त नाव बदलणं नाही, तर एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण मला एक प्रश्न पडतो. संदीपनी असं नाव बदलल्याने किंवा फुलांचा वर्षाव केल्याने खरोखरच शिक्षणाचा दर्जा सुधारेल का? की हे फक्त एक वरवरचं प्रतीक आहे? नाही, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेक शिक्षणतज्ञ हाच प्रश्न विचारतात. हो की नाही? हो. केवळ नावाने किंवा उत्सवाने गुणवत्ता येत नाही. पण सरकारचा दृष्टिकोन असा आहे की हे बदलाच्या प्रक्रियेतील पहिलं पाऊल आहे. जेव्हा तुम्ही शाळेला एक सांस्कृतिक ओळख देता, तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांमध्ये एक अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. यानंतर मग अभ्यासक्रम, शिक्षकांचं प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा यावर काम करणं अपेक्षित आहे. संदीपनी हे नाव त्या मोठ्या बदलाची केवळ सुरुवात आहे, शेवट नाही. समजलं. म्हणजे मध्य प्रदेशचा भर शिक्षणाला अधिक आकर्षक आणि सांस्कृतिक बनवण्यावर आहे. पण त्याचवेळी जर एखाद्या मुलाच्या घरात काही दुर्दैवी घटना घडली, तर हे सगळं असूनही त्याचं शिक्षण थांबू शकतं. आणि मला वाटतं याच समस्येवर राजस्थानमध्ये एक वेगळा उपाय शोधला गेलाय. बरोबर. तुम्ही शिक्षा संजीवनी विमा योजनेबद्दल बोलत आहात, जी उदयपूर विभागात अजून प्रायोगिक तत्वावर सुरू झाली आहे. आणि उदयपूरच का? उदयपूरची निवड खूप विचारपूर्वक केली आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे, जिथे अनेक कुटुंब रोजच्या मिळकतीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत जर कमावत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला, तर मुलांचं शिक्षण हे पहिलं प्राधान्य राहत नाही. ही योजना शासकीय शाळेतील जवळपास 1.3 लाख विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचं अपघात विमा संरक्षण देते. म्हणजे मुलांच्या शिक्षणाला एक प्रकारचं आर्थिक सुरक्षा कवच मिळतंय. पण याचा खर्च कोण करतोय? सगळा भार सरकारवर आहे की यात काही वेगळं मॉडेल आहे? आणि इथेच ही योजना वेगळी ठरते. यासाठी लागणारा निधी केवळ सरकार देत नाही. राजस्थानमध्ये भामाशाह नावाची एक परंपरा आहे. भामाशाह? हो, जिथे समाजातील दानशूर व्यक्ती किंवा उद्योजक सामाजिक कार्यासाठी पुढे येतात. या योजनेत सरकार आणि हे भामाशाह मिळून निधी उभारत आहेत.
यातून 2 गोष्टी साध्य होतात. एक तर सरकारवरील आर्थिक भार कमी होतो. आणि दुसरं म्हणजे समाजाचा सहभाग वाढतो. अगदी. समाजाला मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहन मिळतं. हे केवळ सरकारी नाही, तर सामाजिक सहभागातून तयार झालेलं एक सुरक्षा कवच आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की शिक्षण कसं अधिक भारतीय आणि सुरक्षित बनवलं जातंय. पण ह्या शिक्षणाचा पाया तर भाषा आणि विचार असतात. आणि याच मुद्द्यावर मला एका राष्ट्रीय उपक्रमाबद्दल बोलायचे आहे. बालपण की कविता. हे नावच इतकं सुंदर आहे. हो ना? आपल्या पिढीत आपण ज्या स्थानिक बडबडगीतांवर मोठे झालो, ती आजकालच्या मुलांपर्यंत पोचतच नाहीत. सगळीकडे ट्विंकल ट्विंकल किंवा बेबी शार्क. अगदी. आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने मायगव्ह पोर्टलवर ही स्पर्धा आयोजित केली. यात पालकांना, आजी-आजोबांना आणि शिक्षकांना त्यांच्या स्थानिक भाषेतील म्हणजेच 22 अनुसूचित भाषांमधील बालगीतं, बडबडगीतं किंवा अंगाईगीतं रेकॉर्ड करून पाठवायला सांगितलं. 22 भाषांमधली? वाव! हो, यात कोकणी, संथाली, डोगरी अशा अनेक भाषांचा समावेश आहे. पण मला एक शंका आहे. आजच्या युगात जिथे मुलं इंग्रजी कार्टून्स आणि यूट्यूब बघून मोठी होत आहेत, तिथे या स्थानिक बडबड गीतांना कितपत प्रतिसाद मिळेल? हे प्रयत्न खूप उशिरा तर होत नाहीयेत. मुलं याच्याशी स्वतःला जोडू शकतील का? ही खूप खरी आणि व्यवहार्य शंका आहे. पण यामागचा उद्देश फक्त जुनी गाणी गोळा करून संग्रहित करणे नाही. यामागे एक मोठा शैक्षणिक आणि हां, शास्त्रीय विचार आहे. तो काय? NCERT म्हणजे आपली राष्ट्रीय संस्था जी शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं ठरवते, ती या गोळा केलेल्या हजारो कवितांचा अभ्यास करणार आहे. त्यातल्या सर्वोत्तम कविता ज्या मुलांच्या मानसिक विकासाला मदत करतील, त्यांचा वापर नवीन पाठ्यपुस्तकांसाठी किंवा खेळण्यावर आधारित शिक्षणासाठी केला जाईल. खेळण्यावर आधारित शिक्षण, टॉय बेस्ड पॅडागॉजी, हे जरा समजावून सांगाल का? हो, म्हणजे त्या गाण्यांवर आधारित खेळणी, पपेट्स किंवा ॲक्टिव्हिटीज तयार केल्या जातील. जेव्हा एखादं मूल त्याच्या मातृभाषेत त्याच्या परिसरातल्या गोष्टींबद्दलचं गाणं ऐकतं आणि त्याच्याशी संबंधित खेळणं खेळतं, तेव्हा त्याच्या मेंदूचा विकास अधिक वेगाने होतो. त्याची भाषा, कल्पनाशक्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता. बरोबर, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी विकसित होतात. त्यामुळे हे उशिरा आले असले तरी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. भाषेबरोबरच विचारांना प्रोत्साहन देणारी अशीच दुसरी योजना म्हणजे PM युवा 3.0. ही 30 वर्षांखालील तरुण लेखकांसाठी आहे. 2025 मध्ये 43 तरुण लेखकांची निवड झाली आहे. ही एक शिष्यवृत्ती योजना आहे, बरोबर? हो, पण ही केवळ शिष्यवृत्ती नाही. हा एक प्रकारे लेखक घडवण्याचा कार्यक्रम आहे. निवड झालेल्या प्रत्येक लेखकाला 6 महिन्यांसाठी दरमहा 50,000 रुपये मिळतात. 50,000? हो, यामागचा उद्देश हा की त्यांनी नोकरी किंवा इतर चिंता सोडून पूर्णपणे लेखनावर लक्ष केंद्रित करावं. यानंतर नॅशनल बुक ट्रस्ट त्यांचं पुस्तक प्रकाशित करतं आणि त्याचा विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादही करतं. म्हणजे एका तरुण लेखकाला एकाच वेळी आर्थिक पाठबळ, राष्ट्रीय प्रकाशन आणि देशभरातील वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. अगदी. हे ऐकायला खूप चांगलं आहे. पण मला आठवतंय की या योजनेतील विषय ठरलेले असतात. यावर्षीचे विषय आहेत भारतीय ज्ञान प्रणाली किंवा राष्ट्र उभारणीत अनिवासी भारतीयांचे योगदान. मग भारतीय नॅरेटिव्ह तयार करण्याच्या या प्रयत्नात लेखकांच्या सर्जनशील स्वातंत्र्यावर बंधने येण्याचा धोका नाही का? म्हणजे सरकारला अपेक्षित असलेलंच लिहिलं जाण्याची शक्यता वाढते? हा एक अत्यंत वैध मुद्दा आहे आणि सर्जनशील स्वातंत्र्याबद्दलची चर्चा नेहमीच व्हायला हवी. या योजनेकडे 2 प्रकारे पाहता येईल. एकीकडे हो, विषय मर्यादित आहेत, पण दुसरीकडे सरकारचा उद्देश भारताची सॉफ्ट पॉवर वाढवणं आहे. सॉफ्ट पॉवर? हो, जगात भारताची ओळख केवळ योग किंवा बॉलिवूडपुरती मर्यादित न राहता भारताची ज्ञानपरंपरा, आमचे विचार, आमचा इतिहास यावर अधिकृत आणि वाचनीय साहित्य तयार व्हावं, हा यामागचा धोरणात्मक हेतू आहे. हे तरुण लेखक त्या भारतीय नॅरेटिव्हचे आधुनिक भाष्यकार बनावेत अशी अपेक्षा आहे. यात धोका आहे, पण एक मोठी संधीही आहे. ठीक आहे. म्हणजे एकीकडे आपण बालपण की कवितामधून भाषेशी मुळं जपतोय आणि दुसरीकडे PM युवा मधून विचारांना एक राष्ट्रीय दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. पण या शिक्षण आणि विचारांचा अंतिम उद्देश तर रोजगार आणि कौशल्य विकास हाच आहे, नाही का? बरोबर. आणि याच मुद्द्यावर ईशान्येकडील त्रिपुरा राज्याने एक मोठं पाऊल उचललं आहे. बरोबर. त्रिपुरामध्ये स्किल उदय तोंगई नावाची योजना सुरू झाली आहे.
तोंगई हा स्थानिक भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ शिखर किंवा उंची असा होतो. ओके. साठी काही विशेष तरतूद आहे का? कारण अनेकदा अशा योजनांचा फायदा मुलांपर्यंत जास्त पोहोचतो. या योजनेचं वैशिष्ट्यच ते आहे. यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे राज्यातील 983 शाळांमधील सुमारे 70,000 विद्यार्थिनींना करिअर मार्गदर्शन देणं. 70,000 मुलींना? हो, त्यांना डॉक्टर, इंजिनियर यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांपलीकडे विचार करायला प्रोत्साहन केलं जाईल. उदाहरणार्थ त्यांना स्टेम, संरक्षण दल, उद्योजकता किंवा अगदी ड्रोन टेक्नॉलॉजीसारख्या नवीन क्षेत्रांची ओळख करून दिली जाईल. आणि हे सगळं फक्त कागदावर राहणार नाही याची काय खात्री? त्यासाठी एक स्टेट MIS पोर्टल सुद्धा सुरू केलं आहे, जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा ऑनलाईन मागोवा ठेवेल. त्यामुळे योजना फक्त कागदावर राहणार नाही. आणि मी वाचलंय की त्रिपुराने तंत्रज्ञानाचा वापर फक्त पोर्टलपुरता मर्यादित ठेवलेला नाहीये. त्यांनी भाषेच्या बाबतीतही काहीतरी नवीन केलंय. हो, त्रिपुरा हे डिजिटल इंडिया भाषिनी या AI आधारित भाषांतर साधनाचा वापर करणारं ईशान्येतील पहिलं राज्य ठरलं आहे. भाषिणी? हो, यामुळे काय होतं की कौशल्य विकासाचे जे काही उत्तम कोर्सेस इंग्रजी किंवा हिंदीत उपलब्ध आहेत ते स्थानिक कोकबोरोक सारख्या भाषांमध्ये सहजपणे भाषांतरित करता येतात. यामुळे भाषेचा अडथळा दूर होतो आणि ज्ञान सर्वांपर्यंत पोचतं. आता जर आपण एक पाऊल मागे येऊन या सगळ्याकडे पाहिलं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजनांमधून आपल्याला एकत्रितपणे काय चित्र दिसतंय? यात काही समान धागा आहे का? नक्कीच आहे. आणि माझ्या मते 3 प्रमुख धागे अगदी स्पष्ट दिसतात. ओके. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे सहकारी संघराज्य किंवा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. शिक्षण हा विषय केंद्राच्या आणि राज्याच्या अशा दोन्ही सूचींमध्ये येतो आणि आपण पाहिलं की प्रत्येक राज्य आपल्या स्थानिक गरजेनुसार योजना बनवतंय. हो, मध्य प्रदेश संस्कृतीवर, राजस्थान सुरक्षेवर आणि त्रिपुरा रोजगारावर लक्ष केंद्रित करतंय. केंद्र सरकार सगळ्यांना एक दिशा देत आहे, पण राज्य आपापल्या पद्धतीने वाटचाल करत आहेत. ही भारताच्या संघराज्यीय रचनेची खरी ताकद आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा धागा कोणता? दुसरा धागा आहे भारतीयकरण म्हणजे इंडियनायझेशन. हा शब्द कदाचित मोठा वाटेल पण त्याचा अर्थ सोपा आहे. संदीपनी नावापासून ते बालपण की कविता आणि PM युवा योजनेच्या भारतीय ज्ञान प्रणाली या विषयापर्यंत शिक्षण आणि तंत्रज्ञानाला भारतीय मुळं देण्याचा एक सातत्यपूर्ण प्रयत्न दिसतोय. म्हणजे आपलं ज्ञान आणि ओळख यांना महत्त्व देणं. अगदी. भविष्याकडे जाताना आपली मुळं विसरायची नाहीत हा विचार यामागे आहे. आणि तुम्ही म्हणालेला तिसरा धागा? तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा धागा म्हणजे डेटा आधारित प्रशासन, डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्स. अच्छा. या प्रत्येक योजनेत पारदर्शकतेसाठी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि MIS पोर्टलचा वापर केला जात आहे. त्रिपुराचं स्टेट MIS पोर्टल असो, केंद्राचं MyGov पोर्टल असो. यामुळे योजना केवळ कागदावर न राहता तिची प्रगती मोजता येते. आणि कुठे चुका होत आहेत हे समजून त्यात सुधारणा करता येते. बरोबर. पूर्वीच्या फाईल राजमधून बाहेर पडून डेटा राजकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे. तर सहकारी संघराज्य, भारतीयकरण आणि डेटा आधारित प्रशासन हे 3 धागे या सगळ्या विखुरलेल्या योजनांना एकत्र बांधतात. याचाच अर्थ या सर्व योजना भारताच्या विकसित भारत @ 2047 या मोठ्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेली लहान पण महत्त्वाची पावलं आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी. हे म्हणायला काहीच हरकत नाही. या सगळ्या योजना कागदावर अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रभावी वाटतात. पाया रचण्यापासून ते कळस चढवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्याचा विचार यात दिसतो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाते. या सगळ्या योजनांमधून मिळणारं शिक्षण आणि आजच्या तरुणांना हवा असलेला रोजगार यांच्यातील दरी खरोखरच सांधली जाईल का? आपण संदीपनी शाळांमधून शिकलेले विद्यार्थी समर्थ योजनेतील स्टार्टअप्समध्ये काम करण्यासाठी तयार असतील का? या योजनांची तळागाळातील अंमलबजावणी किती यशस्वी होते आणि शिक्षण व रोजगार यांच्यातील हा पूल किती मजबूत मानला जातो हेच पाहणं भविष्यातील सर्वात मोठं आव्हान आणि संधी असेल.